हॅलो. हा हॅपी होळी, हॅपी होळी, हॅपी धुळीवंदन. हा हॅपी धुळीवंदन. काय बोलतो? नाही नाही, आपण काय केलंय, आपलं घर आज रंगपंचमी खेळायला दिले, त्यामुळे आपण बाहेर आहे सगळ्यांसाठी. नाही, नाही, त्याने कसला लॉस आहे? अरे त्याने फायदा आहे ना आपला. नाही मला काय होतं, मला घर रंगवायचंच होतं. मग म्हणलं आपण कशाला रंगवायचं, पोर असे रंगवतच असतात ना. मी एवढा येडा आहे का? मी काय केलेलं आहे, त्या पोरांना कंपल्शन केलेलं आहे की तुम्ही एकाच रंगाची होळी खेळायची. गुलाबी म्हणजे गुलाबी. म्हणजे काय, तुमची रंगपंचमी पण होणार आहे आणि माझं घर पण रंगून होईल का नाही, है की नाही? मी शुभ्र पांढरे म्हणल्यानंतर सगळा व्यवहार आला असतो. अच्छा अच्छा, ठेवा आता. ओके. नमस्कार नमस्कार मंडळी, कशी आहे तुम्ही? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न असताय ना, हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, थुकरटवाडीत सुद्धा आज धुलीवंदनचं वातावरण आहे. काल होळी झालेली आहे, आज धुलीवंदन आहे. सगळ्यांना अतिशय मनापासून या सणाच्या मी शुभेच्छा देतो. आता तुम्हाला वाटत असेल की मी आज सकाळ काय रंगून आज आलेलो आहे. नाही, मी रंग लावलेला आहे, पण हे असे तसे रंग नाहीत मंडळी. हे इको फ्रेंडशिप रंग आहेत. आपण कसं कुठलाही सण साजरा करतो, पण इको फ्रेंडशिप करतो की आपल्यामुळं बाबा दुसऱ्याला त्रास व्हायला नको. शुभ्र पांढरेचं हेच नेहमी म्हणणं आहे की कुठलाही सण साजरा करा, पण तो इको फ्रेंडशिप साजरा करा. आता हे कलर सुद्धा कसे आहेत, नॅचरल आहेत मंडळी, त्याच्यापासून बनवले. आता हातात जरी पिचकारी असली, ह्याच्यात पाणी नाही, ह्याच्यात फक्त हवा आहे. आता तुम्ही म्हणाल हवेचा काय उपयोग? अरे हवा म्हणजे जीवन आहे. काय म्हणता, पाणी म्हणजे जीवन आहे? नाही नाही, हवा म्हणजे जीवन आहे. कसं काय? सोमवार मंगळवार सगळे हवेवर तर जगतात ना. हवा एवढी नसते तर काय झालं असतं मला सांगा. म्हणून मी काय म्हणतो, पाणी वाचवायला पाहिजे आणि कलर खेळायचे असतील तर ते इको फ्रेंडशिप तुम्ही वापरले पाहिजे. पण काय मंडळी, लोक ऐकत नाहीत आपल्याकडं. रंगपंचमी म्हणजे रंगपंचमी, ती खेळलीच जाते आणि ती खेळली पाहिजेच. खरी रंगपंचमी कधी सुरू होती तुम्हाला सांगू का? बायकांची. सकाळी सकाळी त्यांची रंगपंचमी सुरू होती. सगळे उठायच्या आधी बायका उठलेल्या असतात स्वयंपाक करायचा म्हणून. चाळीत ते नेहमीच घडतं, तुम्हाला अनुभव आला असेल. सकाळी सकाळी बाई उठते आणि ढमालेबाईचा दरवाजा वाजवते. ढमालेबाई ढमालेबाई. ढमालेबाईला वाटतं काहीतरी दूधवाला चालाय. ती म्हणते अगं बाई कोण आहे? पचकन त्यांच्या अंगावर तांब्या. असं काय बघितलं असेल. आणि मग धमालेबाई वैतात ती पण त्यांच्या अंगावर अर्धी बादली रिकामी करते. अशी पाण्याची रंगपंचमी बघायला मिळते. म्हणजे ज्या बायका वर्षानुवर्ष त्या नळावरती पाण्यासाठी भांडत असतात, त्याच एकमेकांना त्या नळावरती ह्या दिवशी भिजवत असतात. मी आयुष्यभरात शाय पेन कधी वापरला असेल मंडळी? फक्त रंगपंचमीच्या दिवशी, कारण इतर दिवस आपण त्याचा वापरच करत नाही. रंगपंचमीच्या दिवशी दुसरं काही नसलं की हान त्याच्या पाठीवर. तुम्हाला सुद्धा नॉस्टॅल्जिक झाला असेल ना, तुम्ही सुद्धा असे खेळले असाल ना रंगपंचमी. नाही, ती गंमत होती, त्याच्यामध्ये एक निरागसता सुद्धा होती. मला वाटतं सणाच्या बरोबरीनं ती निरागसता सुद्धा थोडीशी आपल्याला टिकायला पाहिजे. आपल्याकडे ना मंडळी सणासुदीला आजकाल काय झालं, परदेशी लोक यायला लागलेले. म्हणजे ते तुम्ही बघितलं असेल, दहीहंडीला परदेशी लोक येतात, ते सुद्धा थर लावतात. दिवाळीला येतात, दसऱ्याला येतात, आता तर रंगपंचमीला पण यायला लागलेले. असे गोरे गोरे दिसणारे असतात, अमेरिकेवरून इंग्लंडवरून आलेले. त्यांचं असं म्हणणं असतं की हे कसलं कलरफुल आहे, आमच्या पण तोंडाला तुम्ही लावा, आमच्या पण तोंडाला लावा. आपण म्हणतो नका नका, तुम्ही ह्याच्या नादी लागू नका, तुम्ही आधीच लय गोरेपण. नाही नाही, आमच्या पण तोंडाला लावा. मग आमचे लोक काय कमी आहेत का? एका अमेरिकेच्या माणसाला त्यांनी एवढा रंग लावला, एवढा रंग लावला की आता अमेरिकेत सुद्धा त्याला विजा मिळणं झाला. एवढा मांडला, शेवटी वेस्ट इंडिजवाले त्याला त्यांच्यात घ्यायला तयार झाले. म्हणजे तुम्ही बघा आपला रंग किती परमनंट असेल. मी तुम्हाला सांगतो आणखीन एक गोष्ट, आजच्या दिवशी लक्षात ठेवा, भूत पृथ्वीवरती येत नाहीत. मी खरं सांगतोय मी तुम्हाला, आजच्या दिवशी खरंच भूत पृथ्वीवरती येत नाहीत. का? आपणच एवढे भयानक बनून फिरत असतो की भूत म्हणतात नाही बाबा एवढं आपल्याला भयानक व्हायला नाही जमणार. बघितलं असं ना, टू व्हीलरवरती ट्रिपल सीट जाणारी पोरं बघायची कशी असतात आजकालची. हे असे सिल्वर रंग लावलेला, ते गोल्डन केस केलेले, हातापायला ग्रीस बीस लावलेले, हे असे ओरडत जातात. आता ह्यांना बघून भूत नाही का घाबरणार मंडळी? माझं म्हणणं एवढंच आहे की रंगाचा बेरंग करून कुठलाही सण आपण साजरा नाही करायला पाहिजे. त्याच्यामधली पारंपरिकता आणि त्याच्यामधला सात्विकपणा जर आपण टिकवून ठेवला तरच त्या सणाचं महत्त्व आहे. एवढंच मी सांगेन. तुम्हा सगळ्यांना मनापासून या होळीच्या आणि धुलीवंदनच्या शुभेच्छा. तर आता थुकरटवाडीमधला कार्यक्रम सुरू करूया. पण काय हे असं सगळं रंगवलं पोरांनी मला, मी जरासा चेंज करून आलो, जरासं स्वच्छ होतो, कारण आपलं नाव काय? शुभ्र पांढरे, फुल टू व्हाईट, वातावरण टाईट. एका मिनिटात नमस्कार नमस्कार नमस्कार. रे वा वा वा.
बास जास्त स्टँडिंग ओशन नको बास बसून घ्या सगळे. तर मंडळी तुकरेटवाडीमध्ये रंगीबेरंगी वातावरण केलेलं आहे आपण. याचं कारण होळी. बस. अरे इथं काय इथं रंगीबेरंगी वातावरण चाललंय आणि तू काय साप शकून सणासुदीला रडत बसलायस. कोण आहेस तू? राजहंस देखणे. कोण? राजहंस देखणे. तुला ढेकणे म्हणायचंय का? ढेकणे? दादा कसं टेन्शन घ्यायचं बसा ना. तुला कसं टेन्शन आलंय रे सणासुदीचं? माझे ब्रेक फेल झाले. मग ते नीट करून घे, दुरुस्त कर. नाही ना तिचा बाप आडवा येतो ना. तुझ्या गाडीला बाप आहे? अरे गाडीचं नाही रे बाबा, तिच्या पोरीचं म्हणतोय मी. अयो म्हणजे असं होतं काय? ते तिच्या बरोबरचे माझे ब्रेक फेल झाले. अरे येड्या ब्रेक फेल झाले असं नाही म्हणत त्याला, ब्रेसलेट झालं असं माणूस म्हणतो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे बरोबर आहे. बरं असू दे टेन्शन घेऊ नको तू. काय नाही सगळं ठरलं होतं, लग्नापर्यंत सगळं झालं. मग काय झालं? ऐन वेळी माशी शिंकली. मग मावशीला औषध द्यायचं, एवढी सर्दी झाली. नाही मला सांग हे बरोबर आहे का? नाही मला सांग हे बरोबर आहे का? माणसाचं लग्न ठरतं, मावशीने शिंकायचं कशाला बाबा? आणि तिच्या शिंकण्याने जर लग्न मोडणार असेल तर मावशीला औषध देत जा. कशाला विनोद करतो ग, बस ना. अरे मावशीने माशी शिंकली, तिच्या बापाला कळलं, आता दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देतोय तो. साखरपुडा आहे. अरे देवा देवा देवा, कवा आहे साखरपुडा? कुठं? इथं साखरपुडा आहे. इथं? मग अरे नाही रे, अरे हे इथं कार्यक्रम आहे ना, त्या कार्यक्रमाला आलोय. हे कार्यक्रम मदन भाऊचा आहे. अरे त्याच्याच पोरीशी माझं लपडे. तो मदन भाऊ डॉन आहे, डॉन. तो बिना रंगाची माणसं रंगवतो, माहितीये का? हे आपण नाही घाबरत कुणाला. हा? मग येऊ दे समोर. अरे डॉन आहे तो. अरे असू दे, त्याच्या नाकावर टिचून पुरले तर आले का ते? टिचून पुरलं पळून घेऊन जाईल मी. मग आपण नाही घाबरत कुणाला. झाली का तयार झाली का? नमस्कार नमस्कार शाबास शाबास शाबास. नमस्कार. मस्त नमस्कार. राम 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 राम. सगळी झाली ना तयारी एन्जॉयमेंटची? एन्जॉयमेंटची सगळी तयारी झाली ना? कशाची? अरे अरे आज माझ्या पोरीचं त्या पोराबरोबर एन्जॉयमेंट आहे ना. अरे ते नाही काय बोटात अंगठी बिंगठी एंगेजमेंट म्हणतात त्याला, एंगेजमेंट. घालतात. एंगेजमेंट म्हणा ना, लग्नाच्या आधी करतात ती एंगेजमेंट. हा चला असू दे, काय हरकत नाही. पोरगी कुठे आहे? काकी कुठे आहे? काकी बेटा काय झालं बाळा? पप्पा हा हे काकी आता एकाकी झाली पप्पा. आणि मी एक काका. कुठून आला? हा? ह्या आवाज कुठून आला? आवाज कुठून आला? आतला आवाज तुमचा, माणसाच्या आतला आवाज येतो ना असा, तसं झालं ते एकदम. हा आतला आवाज आहे. हो. यार काल फालतू समस्या खाल्ले मी. मनातला मनामध्ये आवाज असे बाहेर येतात. हा. ते आवाज असे हा. बाहेर येतात, बोल- ते अच्छा, असतात ते अच्छा. आतले आवाज. काय मी बोलतो. नाही तुम्ही बघा नाही. मी बोलतो तसं तू बोल बरं का. हा, जा. मस्त झाली एक. पप्पा हा हा पप्पा हा. तुम्ही इकडे या. हा बोल काय झालं बोल. पप्पा हा. मला हा, हा, हा. 10 लग्न करायचे.
आलं का? काय येडी झाली काय पप्पा मला गुरुशी लग्न करायचंय. गुरुशी लग्न पण करत काय? इकडे काय बघतोय? इकडे काय हा? इकडे कोण आहे रे? कोण नाही कोण नाही हा. आतला आवाज. आतला आवाज हा पप्पा मला हा बालगंधर्व करायचं. येडी आहे का बालगंधर्व? काय चालू आहे तुझं काय? हा? चुपचाप बस. पप्पा अहो, ती म्हणती मला हे लग्न मान्य नाही, कळलं? हे करेक्ट आहे ना? हे असं कोणतरी सांगितलं पाहिजे. थँक्यू हा हा. असू दे हा. आम्हाला कसं कळणार आहे तुला लग्न मोडायचं आहे म्हणून? म्हणजे हा होय? इकडे कोणी आलं होतं का आता? कोणी आलं होतं आता इकडे? आतला माणूस बाहेर होता. तसं तुम्हाला आतला माणूस दिसला एकदम स्वतःतला. हा इतका कळा? माणसाची एक डार्क साइड असते बघा ती माणूस म्हणतो की माझी डार्क साइड तुम्ही बघितलेली नाही, पण ती कधीतरीच बाहेर येते. तसं तुमचं झालं, ती डार्क साइड जराशी अशी बाहेर आली आणि ती डार्क साइड आता परत आली ती चपलीनं मार खायची अशी ती येते माहितीये. अच्छा अच्छा हा. पप्पा गपचे बस तू. पापा पापा काय एक वाक्य नीट बोलता येत नाही तुला? पापा पापा करून राहिले. मग तू आतला माणूस येऊन बोलतो ना इकडे येऊन. हा बरोबर. हा. तर महत्वाचं काय आहे, हा. आज इथं फार मोठी मोठी लोक येणार आहेत. खरंय. कारण काय यांची थे आहे, तू काय म्हणलं मग Engagement. एंगेजमेंट आहे. हा सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे काय आहे का ते आमच्या बाई कुठं आहेत? कुठल्या बाई? अरे ते आमच्या हे बीबी आणि बाई. अरे हो, ते स्वागत बिगत हा करतात हा ते ना. हा कुठं आहेत? अय बाई घाबरू नका. नाही नाही घाबरू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही वेळ येते. तुम्हाला काय करायचं माहिती आहे ना? हा. मी स्वागत गीत करीन. हा हो का? हा चांगलं करा मोठं. सगळ्यांना पुरलं पाहिजे. थोडं थंड करा. उन्हाळ्याचे दिवस आहेत. सब्जा टाका त्याच्यामध्ये सब्जा. अहो नाही, हा. ते गायचं असतं, प्यायचं नाही. मग गायचं तर थोडं गार करा ना, लोकांना ऐकणं गार वाटेल जरा. सब्जा टाका सब्जा त्याच्यामध्ये. हा? स्वागत गीत म्हणजे काय वेलकम ड्रिंक नसते ते. ते गातात त्या बाई त्याच्यावर. अच्छा, हा. हे बरं आहे, चालू आहे ना तुमचं बिपानी? हा. ओके 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 ओके. मुलगा कोण आहे पण? हा, ती महत्वाचं आहे. मुलगा म्हणजे जबरदस्त हा तरुण तडफडणार नेतृत्व. तडपदार तरुण तडफदार नेतृत्व. बंटी शेठ गोलबुडे. नमस्कार 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 नमस्कार. तुमचा मोबाईल व्हायब्रेट होतो. माझा आवाज येतात ना. कळतं? नमस्कार. मुलगी आई शपथ, ही मुलगी आहे का? हा हा काय नाव काय इथं? हे काकी. आई शपथ, काकी. काकी म्हणजे मला एक गाणं आलं. कुठलं? एक काकी, एक काकी, एक काकी, काकी, काकी रे, काकी, काकी. आंघोळ केली का? आंघोळीचं गायचं. तिला सवय आहे विचाराची. घ्या बाई. एक गेटअप चेंज करून येतो मी, तुला असं असं करेन. मग यायचं, आपण पळून जायचं. कळलं? चालेल. तू गेटअप चेंज करू नको, येऊस वेश बदलून ये. यायला तेच ते. येस. वाजवा ना. ए काके हा. कोणाशी बोलते का तिकडे? आपला आवाज. तुम्ही बसा इकडे. इथं बसा. हा, इथं या इकडे. असं इकडे गोळीबार करू नका इकडे तिकडे. तर आता मला वाटतं की आता आपण साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हळूहळू सुरुवातच केली पाहिजे. कोण कोण बोलवलेले आहे पाहुणे? तर आपल्याकडे आज आपण जो कार्यक्रम इकडे करणार हा, हा, आहे हा. त्या निमित्तानं ह्या होणाऱ्या वधूवराला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हा, 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 इथे अनेक सेलिब्रिटी येणार आहेत. वा 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 तर वा. पहिले सेलिब्रिटी आपण बोलूयात. हा. सगळ्यांनीच सारेगम बघितलेलं आहे. हा, हा. त्याचं एक पर्व आलं होतं, सारेगमप लिटिल चिंगम. सारेगमप लिटिल चिंगम मधून सगळे जे सेलिब्रिटी झाले पुढं, हा. ते आज किती मोठे गायक आहेत आपल्या सगळ्यांनाच माहितीये. तर अतिशय मनापासून या वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात कार्तिकी गायकवाडला.
वा वा क्या बात है कार्तिकी. जबरदस्त 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 प्रख्यात गायक हे सुरेश गायकवाडकर यांच्या पत्नी गायकवाड या ठिकाणी आलेल्या आहेत. वाडकर साहेब असतात ते वेगळे आणि गायकवाड वेगळे अच्छा, हे वेगळे आहे का? Mix हा. करतात ते. अच्छा अच्छा म्हणजे ते पण गायक आहेत त्यांच्या पुतणी वगैरे असतील हा. तर ह्या कार्तिकी गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत. तुमचं स्वागत आहे मॅडम. काकी आणि बंटी शेट यांचा साखरपुडा आज होतोय आणि त्यानिमित्ताने मला इथे बोलवल्याबद्दल मी त्यांच्या सर्व घरच्यांचे खूप मनपूर्वक आभार मानते. सगळ्यांना खरं तर होळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. आम्हाला ऐकायचंय की कार्तिकी लहानपणी खोडकर होती का, शाळेमध्ये ती कसा रंगपंचमीचा सण साजरा करायची सगळं विचारणार आहे डिटॉक्स मध्ये. फक्त त्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आता ह्या कार्यक्रमाला विराजमान व्हा आणि तुमच्याकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी ऐकायच्या. जोरदार टाळ्या कार्तिकी यांच्यासाठी झाल्या पाहिजे. जबरदस्त एखादा हिरो मागवा आता. काय हिरो मागवा एखादा. किती प्लेट मागू साधारण? 2 प्लेट घे. इथे काही इडल्या वडे वगैरे मागवतोय का आपण? इथे सेलिब्रिटी येतात, सेलिब्रिटी तुम्हाला शुभेच्छा द्यायला. बसा, तर बस, बसा. बसा आता. हा कोण आहे आपल्याकडे हिरो मधलं शुभ्र पांढरे? असा एक हिरो आता या मंचावरती तुम्हाला शुभेच्छा द्यायला येणार आहे. सध्या जो पिक्चर सगळीकडे आपण बघितला आणि जो सध्या अजून जोरदार चालू आहे ती सध्या काय करते, या सिनेमामधून घराघरात पोहोचलेला हा हिरो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनय बेर्डेसाठी. खतरनाक स्वागत 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 स्वागत. तुमचं स्वागत आहे आमच्या इकडे. बीबी आणि बाई हळू माणूस आहे तो. अरे, फोटो घ्या. आणि हे 2-4 मारून. अरे वा. जबरदस्त पिक्चर. ती सध्या चाय करते. काय करते? ती सध्या चाय करते. बरोबर. कायच आहे त्याचा अर्थ असतो त्याला काहीतरी. उगतलेत नाही माणूस. अरे नाही ते त्यांचा पिक्चर झाला. मी माझी पर्सनल स्टोरी सांगितली. माझी ती सध्या चाय करते. कसं काय? टपरी आहे ना चौक. टी म्हणजे चहा. पण आता विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान हो. जोरदार टाळ्या अभिनयसाठी. आजचा एपिसोडच वेगळा हा, आहे. हा. मराठी चित्रपटात रंग भरणारे नवे चेहरे असा आजच्या आपल्या या एपिसोडचा विषय आहे. तर आता आपण आमंत्रित करणार आहे आणखीन एका नव्या दमाच्या अभिनेत्रीला. जोरदार टाळ्या पर्ण पेठेसाठी झाल्या पाहिजे. वा वा. पर्णपेठे म्हणजे तुम्ही आग्र्याच्या ना? आग्र्याच्या म्हणजे हा, आग्र्याचे पेठे फेमस आहेत ना? आणि चप्पट आग्र्याच्या म्हणजे आगरी काय तुम्ही? आग्र्याच्या कशी आग्री? मग काय आग्र्याच्या आगरी, पुण्याचे पुणेरी, सातारचे सातारी, सोलापूरच्या चादरी. आंघोळ केली का? एक मिनिट आंघोळ तर काय एवढं तुम्ही म्हणाल का? अरे आंघोळ सारखी सारखी आंघोळ काय? तुम्ही म्हणाल घेऊ नका ना समजून. जेवढं आंघोळ पाहिजे असेल तर म्हशी बरोबर लगीन कर ना. होळीच्या पण तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आपण पाणी कमीत कमी वापरूयात आणि वाचवूयात पाणी आणि रंगांनी आपली मजा करूयात होळी. वा वा चांगलं Social. सोशल मेसेज पण दिला. नवीन नवीन लग्न झालेलं आहे. जोरदार टाळ्याने शुभेच्छा देऊयात आपण त्यांना. पर्ण आपण बसू शकता. जोरदार टाळ्या पर्णसाठी. वा वा. आता तरुणांचा एक गायक आपण बोलावणार आहे इथे. कोण? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित राऊत साठी. ओ अरे बापरे मांजरेकर सर नमस्कार. एकदम भारी झालं सर. मागच्या वेळेस आला तर एकदम मस्त तब्येत बिब्येत बनवली होती तुम्ही. मांजरेकर काळे सर? केले काय? कोण मांजरेकर सर? महेश मांजरेकर सर आहेत ना हे मागे केले ते? त्यांनी स्टाईल तशी सेम आहे त्यांची. हो काय? हे रोहित राऊत ज्यांना गाण्याचा नेहमी असतो ऊत असे रोहित राऊत.
रोहित राऊत यांच्या रूपानं एक असे तरुणींचे गायक या ठिकाणी आलेले आहेत. तरुणांचे असतं तरुणांचे. सदैव तरुणी यांच्या मागे असणारे हे रोहित राऊत या ठिकाणी आलेले खूप आहेत. तरुणी यांच्या मागे असतात हो. फॅन म्हणून. नाही कोरसला. होळीच्या शुभेच्छा. तुम्ही काय शुभेच्छा द्याल सगळ्यांना? 5 वर्ष झाले मी तरी होळी खेळत नाही. अच्छा. त्याचं कारण आहे की माझा एक मित्र होता, ज्यावेळेस होळी खेळत होतो आम्ही त्यावेळेस त्याला ते इन्फेक्शन झालं कलरचं आणि त्यानंतर त्याचा चेहरा थोडा खराब झाला. त्यामुळे तेव्हापासून मी होळी खेळणं बंद केलं आहे. बट आय एन्जॉय ते फेस्टिवल ऑफ कलर्स. सो फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आपण त्या नादात ना फार पाणी वेस्ट करतो, फार आपण गोष्टी ज्या आपल्याला नकोत करायला त्या आपण करतो. तो फक्त हे थोडं टाळूया आणि सण एक हॅपीनेस म्हणून जर साजरा केला तर तो जास्त चांगला राहील. तर तुमचं स्वागत. रोहित खूप गप्पा मारूयात. मी विनंती करतो रोहितला आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या रोहितसाठी. शाबास. खतरनाक. बाई हा यांच्यासाठी काय आहे काय? तुमच्यासाठी स्वागत गीत सादर या ना करते. मध्येच. नाही रोहित वा गातो किती गीतवा रे. रोहित वा गातो किती गीतवा रे. ज्या पोरीशी आता बोललास तिचा नंबर कितवा रे. रोहित वा गातो किती गीतवा रे. ज्या पोरीशी कोण आहे? मारा त्याला. कोण आहे तू? आता हा गेला कामातून गेला आणि टाटा विंचूचा खात्मा मी केलाय. काय पण हा, करतोय नाही, वरनं. इकडे. तुम्हाला सांगितलं ना वरती गोळ्या टाकू नका. तिकडे फर्स्ट फ्लोअरचे लोक राहतात. काय चाललंय काय चाललंय? माझा राजहंस कुठे गेला? मला म्हणाला होता मी वेगवेगळे गेटअप करून येईन, आलाच नाही. काय? आईचा घो तुझ्या. आता आणखीन एका जबरदस्त सेलिब्रिटीला या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नेहा महाजनचं. नमस्कार मॅडम. तुमचं जबरदस्त स्वागत आहे. तुम्ही एकट्याला तुमचे भाऊ नाही आले ते कोण? कश्मीर महाजन. रवींद्र महाजन त्यांची मुलगी ना तुम्ही? अहो रवींद्र महाजनी आणि मी महाजन. असे वेगवेगळे आहे का? मला काय वाटलं बा महाजन असेल वेलांटी राहिली असेल लिहायची. तसं नसतं काका, ते वेगळं वेगळं असतं. अरे वेगवेगळं असतं का? स्वागत तुमचं नेहाजी. आणि मी विनंती करतो तुम्ही मिनिट. आमच्या बरोबर विराजमान व्हा. स्वागत त्यांचं करतायत. प्लीज तुम्ही विराजमान व्हा. आपण तुमच्या बरोबर तुमच्यासाठी स्वागत गीत सादर करते. तुम तो ठहरी नेहा महाजन. तुम तो ठहरे नेहा महाजन. तुला पाहिलं आले किती जण. तुम तो ठहरे नेहा महाजन. तुला पाहिलं आले किती जण. तुम्हारे घर में दरवाजा हमें खतरे का अंदाजा नहीं है. तुम्हें खतरे का अंदाजा है लेकिन हमारे घर में दरवाजा नहीं है. क्या करोगे तुम आके? काय झालं? गेटअप करून मगाचा माणूस मग असं पळत आला, पप्पा मारा. आता मी संपवला असता याला. तुम्ही ते जावई बापू, गोळीबार करू तुम्ही नका. वरती गोळ्या मारू नका. अरे पण वरच्या चांगलं घरातल्या आहे. सगळ्या वस्तू नाही, खाली नाही. पडायला इथं. त्याचा एक पंच वरून पडला. ही किती मोठी गोष्ट आहे. माझा राजहंस वा वा. कुठे गेला? मला म्हणाला होता वेगवेगळे गेटअप करून येईन म्हणून, येतच नाही.
कुठे गेला माझा राजू? ऐक ना, काय आईचा घो तुझ्या. पुढच्या गेस्टला आपण आमंत्रित करूयात हा हा जे खर तर तरुणांचे आयडॉल आहेत सध्याच्या. हॅपी जर्नी या सिनेमासाठी ते या मंचावरती आले होते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सिद्धार्थ मेनन साठी. वा नूडल्स केसाच्या काय झालं? नाही कोणतरी सिद्धार्थ लेमन घेऊन येतोय ना तहान लागली मग तसं कोल्ड्रिंक आणा रे. हेच आहेत ते सिद्धार्थ मेनन. आणि शपथ प्यायचा कसा यार. अरे कोल्ड ड्रिंक नाहीये ते, मग? हे सेलिब्रिटी आहे, त्यांचं नाव मेनन. त्यांनी तर गाणं पण केलं तुमच्यावरती काल मला मी ऐकवलं. जबरदस्त गाणं केलं हो? एकदम ऐकवा ना जबरदस्त. मला. लेकर तुझको आए हैं सब जन सिद्धार्थ मेनन सिद्धार्थ मेनन. लेकर तुझको आए हैं सब जन सिद्धार्थ मेनन सिद्धार्थ मेनन. साऊथ वरून आलाय एक जण सिद्धार्थ मेनन सिद्धार्थ मेनन. साऊथ वरून आलाय एक जण सिद्धार्थ मेनन सिद्धार्थ मेनन. सगळ्यात मला आवडतं एक जण नेहा महाजन. वेडा आहे का तुम्ही? रंगपंचमीचा सण आहे, होळीचा सण आहे. तू काय शुभेच्छा देशील सगळ्यांना? होळीच्या दिवशी मी खूप बघितलंय की खूप राडे होतात, मारामाऱ्या वगैरे होतात. तर ते आपण आहे. जरा एक्साइटमेंट आणि एन्जॉयमेंट जरा. अरे हसतोयस कसला? पप्पा तुमचा अनुभव आहे का काही? नाही नाही याला ते- म्हणजे- नाही रंगपंचमी आणि गटरीतला अजून फरकच लय त्यांना कळलं नाही. दोन सण तेच वेगळे त्याला आहेत. म्हणायचं होतं. सिद्धार्थ स्वागत. आपण खूप गप्पा मारायच्या आहेत. मी विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सिद्धार्थ साठी. तर पुढच्या सेलिब्रिटीला आपण आमंत्रित करूयात. आणखीन एक नवा चेहरा. क्लासमेट सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे. हा 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 आणि क्लासमेट सिनेमा मधून ती आपल्याला भेटली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पल्लवी पाटील साठी. आज म्हणजे पल्लवी पाटील यांच्या रूपानं एक पप्पा व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. पप्पा म्हणजे पल्लवी पाटील पप्पा शर्ट फॉर्म केला तुम्ही? शर्ट अरे फॉर्म वा. केला मी त्यांचा हा, सुद्धा काय हरकत- तुमचं स्वागत आहे मॅडम. हे घ्या. वा वा पल्लवी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आपण करूयात. मॅडम आणि क्लासमेट सिनेमामध्ये तुमची कशी गँग असते. क्लासमेट असतात सगळे. क्लासमेट असतात सगळे तसं आमची पण एक गँग आहे काय नाव आहे गँगचं? ग्लासमेट. आणि आमचं ब्रीदवाक्य पण ठरलेलं आहे. कुठलं? 7च्या आत घशात. घरात घरात. घरात 7च्या आत घरात. वा 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 चांगलं आहे. पण पल्लवी पहिलाच सिनेमा आणि घराघरात तू पोहोचलीस, कसं वाटतं तुला? खूप छान वाटतंय आणि मी वाट बघत होती की मी इथे कधी येणार कारण इथून खूप पॉझिटिव्हिटी मी नेहमी घेऊन जाते आणि मी हे आता सेकंड टाइम मी येते आणि मला मॅडम आम्ही पण सकाळपासून वाट बघत होतो इथे कधी येणार. खरंच मी लक्की समजते की मला पहिलाच चित्रपट खूप मोठा मिळाला आणि छान वाटलं सगळ्यांसोबत काम करून. वा वा. आणि होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. मी विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. खूप साऱ्या गप्पा मार. जोरदार टाळ्या पल्लवीसाठी झाल्या पाहिजे. आणखीन एक सेलिब्रिटी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत आता करणार आहे. वर बसा. हा. तर कार्तिकी इथं आलेली आहे आणि कार्तिकीचं झी मराठीशी खूप मोठं नातं आहे. ते म्हणजे सारेगमप. आणि सारेगमपचं जे लिटिल चिंगम तुमचं पर्व झालं, तर लिटिल चिंगम जे पर्व झालं त्याच्यामध्ये हे 5 लोक अक्षरशः म्हणजे सगळ्यांच्याच मनामनातली ती पंचरत्न झाली. खरं, ती खरं. अजून सुद्धा आहेत, ते आयुष्यभर राहतील. त्या 5ही रत्नांसाठी जोरदार टाळ्या. त्यातला दुसरा साक्षीदार आपल्या बरोबर आहे रोहित राऊत. आणि आता या मैफिलीमध्ये आणखीन एका त्यांच्या मित्राला मी आमंत्रित करणार आहे, जो सुद्धा या रत्नांपैकी एक आहे. जोरदार टाळ्या प्रथमेश लघाटेसाठी.
वा वा क्या बात आहे. वा वा प्रथमेश इथं आलेले आहेत. तुमचं स्वागत सर. तुमच्या त्यो पिक्चर मध्ये जबरदस्त काम केलं तुम्ही, पण त्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक दाखवलं ते एकदम. ते तुम्ही आता पेपर टाकायचं काम बंद केल्यामुळे जमलं ते तब्येत आहे ना तुमची. ते काय डायलॉग यांचा पिक्चर मध्ये, आई बाबा आणि साई बाबाची शपथ, हम काले हैं तो क्या हुआ. एकदा मला एवढा गोरा गुप्त माणूस डायलॉग म्हणतो हम काले हैं तो एकदा तो dialogue. अरे प्रथमेश ते वेगळे, ते प्रथमेश रबर. प्रथमेश खबर परब प्रथमेश परब आणि हे प्रथमेश लगाटे. अच्छा अच्छा. सगळं सांगून झालंय, पण मी सांगेन की पाणी तर वाचवाच होळी खेळताना, पण होळी एक देवता आहे, म्हणजे लोक श्रद्धेने पूजा करतात आणि होळी साजरी करतात. तर त्या श्रद्धेने सुद्धा होळी साजरी करा, म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा होळीतून मिळू शकेल. वा 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 वा. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या प्रथमेश साठी झाल्या पाहिजे. तर आता मैफिल अशी भरत चाललेली आहे. आता आणखीन एका अभिनेत्रीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे, ज्या अभिनेत्रीचं सुद्धा झी मराठीशी खूप मोठं नातं आहे. आणि म्हणजे बाल अभिनेत्री म्हणून ती आपल्या सगळ्यांच्या समोर आली. आभाळ माया सिरियल मधून चिंगी नावाची व्यक्तिरेखा तिने केली होती, आणि त्यानंतर आता ती मोठी अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या समोर येते. पोर बाजार नावाच्या चित्रपटामधून ती आपल्याला भेटलेली आहे. जोरदार टाळ्या स्वरांगी मराठेसाठी झाल्या पाहिजे. स्वागत तुझं. वा, नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचं स्वागत आहे मॅडम आमच्या या छोट्या खानी प्रोग्राम मध्ये. तुम्ही एकट्याच दिला, ताईला नाही आणलं? ताई कोण आता? श्रुती मराठे. तुम्हाला आडनाव शेम दिसले म्हणजे काय लगेच सगळे एका घरात राहतात असं नसतं. नाही काय? गणेशपुरे ते वेगळे वेगळे आहेत. नाही नाही, काय? नाही. अरे मला काय वाटलं मराठे मराठे असेल. आमच्या कसं गणेशपुरे असतं. माझा भाऊ आहे 2 गणेशपुरे. मला वाटलं म्हणून असं. नाही नाही ते तुमच्या घरातले तुम्ही आहेत म्हणून. अच्छा ते मराठीत म्हणून ते एका घरात राहतील असं कसं? ते वेगळे वेगळे पण राहू शकतात. वेगवेगळे, पण आम्ही एकाच घरात राहतो. तुमची बहीण नाही म्हणणार कसं राहणार म्हणजे एका घरात, पण काय हरकत नाही. तुमचं स्वागत. हे घ्या. स्वागत करा मराठी मॅडमचं. स्वागत स्वरांगीचं स्वागत करूया. स्वरांगी, मी आता सांगितलं की झी मराठीशी तुझं खूप जुनं नातं आहे. हो. आणि आभाळ माया नंतर आता तू पुन्हा एकदा या मंचावरती येते झी मराठीच्या. कसं वाटतं आणि काय सांगशील? मला नेहमीच खूप छान वाटतं झी मराठीमध्ये यायला. जेव्हा ते पहिली डेली सोप होती आभाळ माया, आणि खूप लोकप्रियता दिली झीने आभाळ मायामुळे, आणि सगळ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. आणि आज पुन्हा झीच्या परिवारात आम्ही कायमच येत असतो, आणि आज पुन्हा येऊन खूप जास्त आनंद होतोय. आणि चला हवाई उद्यामध्ये यायचं म्हटल्यावर तर एक्साइटमेंट असतेच. त्यामुळे खूप छान वाटतंय. वा वा. आणि कसं आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये तू आता काम करतेस, आम्हाला अभिमान आहेच, पण आणखीन एक अभिमानाची गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा तू पाऊल ठेवलेलं आहे. बाजीराव मस्तानीमध्ये आपण त्यांचा अभिनय बघितला. तिच्या नावाप्रमाणेच ती खूप सुंदर गाते सुद्धा, त्यामुळे ते सुद्धा आम्हाला ऐकायचंय. तुमचं स्वागत विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. आणखीन एका अशा माणसाला मी बोलावणार. खरं तर आज मला वाटतं की पुण्याचेच लोक बरेचसे झाले बाबा मंचावरती. हे येणारे व्यक्ती सुद्धा पुण्याचेच आहेत. आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी आपलं आता पदार्पण केलेलं आहे, आणि त्यांचं नाव ते मोठं करणारच आहेत, कारण आता ते चला अयोध्येमध्ये आलेले आहेत. आमच्या त्यांच्याकडे शुभेच्छा असणारच आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आरोह वेलणकर साठी. कडक आरोह कडक. थँक्यू. कडक. आणि तू इथं आलेला आहेस, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आजचा हा एपिसोडच असा आहे बुवा की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये रंग भरणारे नवे चेहरे, आणि तू आयुष्यभर हे रंग या चित्रपट सृष्टीत भरत राहशील. ही काळ्या दगडावरची रेगे आहे.
चित्रपटावरून मी एक हा. थँक्यू सर. तुझ्या पंचला हे करून म्हणतो बंटी शेठ यांना सांगतो की लग्न नीट निभावा नाही तर तुमच्या आयुष्यात घंटा काही होणार अहो, तो पण त्यांचा सिनेमा होता हे मी सांगतो. थँक्यू सर. सिक्स पॅक त्यांच्याकडे. दाखवा ना. नाही ते असे दिसत नाहीत ते मग? त्याला थोडा वेळ घेऊन करायला लागतं संध्याकाळीच फक्त म्हणजे इथं असे बिस्किट दिसतात. बिस्किट असे six आपलं pack. बरं आपली पुरी पावाची लादीत दिसते बिस्किटाची गरज अरे तुमचं स्वागत आणि तुम्हाला मी Thank you so विनंती much. करतो की आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. आपण खूप गप्पा मारायच्या. पुष्पगुच्छ. चला आता या ठिकाणी सगळे पाहुणे जमा झालेले आलेले आहेत. आता पाहुण्यांच्या समोर जो रिंग घालायचा कार्यक्रम आहे तो आपण करूया. रिंग पण आलेली आहे. रिंग आणलेली आहे. हा या इकडे या. रिंग घालायचा कार्यक्रम आपण ये. करू. एक मिनिट थांबा. ए हे कोण आहे तुम्ही कोण आहे APMC मधून आले कशाला दूर सोडायचे का डास खूप झाले तिकडे तिकडे मागं सोडायचं इकडे नाही सोडायचं. चला इकडे ते कार्यक्रम आहे रिंगचा. दे रे पाहुजा. हा चला आणि गोगल काय बघत पण नाही फोटो हा, हा, या, या. आणि आता फोटो घ्या. हा रिंगचा कार्यक्रम सुरू. ते घ्या अरे ये दूर अरे दूर बंद कर. अरे काय केलं रे दूर अरे गेले एडिटच्या आधीच डिझॉल्व. गेले कुठे सगळे. आता कस आता कर म्हणावं लगीन हा पळवून आणलं का नाही तुला आता एकदम तू मी डॉली कळली तू इकडे कशी कसा काय तुम्ही सर आणलं मला दुरातून उत्तम कामाला लावले ए बाबा, बाळा. एंगेजमेंट अजून काय झालेलं नाही. ती रिंग येईल तेव्हा होईल. पण आता काही डिस्टर्बन्स येऊ नये बाबा तुमच्या एंगेजमेंट मध्ये अशी आपली इच्छा आहे. कारण एवढे सगळे आपल्याकडे कलाकार आज होळीच्या निमित्तानं आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत मी करतो. सुरुवात करूयात गप्पांना आपण कार्तिकीपासून. तर कार्तिकी तू आळंदीची आहेस आणि प्रत्येक गावची एक वेगळी सणाची पद्धत असते. हो. तर लहानपणापासून तू कधी रंगपंचमी खेळायचीस किंवा तुमच्याकडची होळी कशी असते. मी रंगपंचमी तर आपण सगळे जसे साजरे करतो तसेच आम्ही सुद्धा माझे भाऊ माझे सगळे आमच्या शेजारचे वगैरे सगळे मित्रमैत्रिणी आम्ही एकत्र जमून शाळेतही करायचं आणि घरीही रंगपंचमी साजरी करतो. आणि मला एक विशेष असं सांगावं असं वाटतं की रंगपंचमी म्हणा किंवा दिवाळी म्हणा या सगळ्या सणांबरोबर मी एक आळंदीत राहत असल्यामुळे मला 2 सण एक्स्ट्रा साजरे करायला मिळतात. ते म्हणजे आषाढी वारी आणि कार्तिकी वारी. त्यामुळे हे सणांचा जो आनंद आहे तो या सगळ्या याच्यामुळे द्विगुणित होतो. तर कार्तिकी आज आपल्याकडे आलेले आहेत आणि कार्तिकी आली म्हटल्यानंतर तर आमची इच्छा असणार आहे की तुमच्याकडून काहीतरी ऐकायचं. तर तुम्हाला काय आवडेल आम्हाला ऐकवायला. आज रंगपंचमी आपण सगळे साजरी करतोय तर त्यावरचंच एक गाणं. वा वा अरे मग तर मजाच आहे. याच्यासाठी असं करूया त्यांना वरती गाऊया आपण सगळे खाली बसूया. चला चला खाली बसूया. चला या. श्याम मी राधिका
इथे एक रोमॅन्टिक हिरो बसलेला आहे, अभिनय बेर्डे. अभिनयची इच्छा आयुष्यामध्ये आहे की खूप मोठा सुपरस्टार बनायचंय. लहानपणापासूनच खूप मोठं स्वप्न होतं मला ते. मला माझे बाबा स्टार आहेत हे माहिती असल्याच्या आधीपासून मला सुपरस्टार बनायचं होतं. मग आज तसाच एक परफॉर्मन्स पण इकडे आम्हाला बघायला आवडेल तुझं. येस येस नक्की करून दाखवेल ना. म्हणजे तर मंडळी, खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये होळीच्या निमित्तानं आपल्याकडे हे सगळे पाहुणे आलेले आहेत. आणि कसं सण आहे म्हटल्यानंतर एका दिवसात तर आपण त्यांना सोडू शकत नाही ना. तर उद्याच्या भागात सुद्धा मी त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही धुकरटवाडीत मुक्काम करा, आपण खूप मजा करू. भेटूयात उद्याच्या भागात याच पाहुण्यांच्या बरोबर याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा आहे उद्या महाराष्ट्र दौरा.